नमस्कार. मी वराडगाव ट्रस्टचा अध्यक्ष बोलतोय. माझं नाव अनिल परब. मी या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आपल्या वराड गावामध्ये आमच्या 12 मंदिरे एकत्र आहेत आणि एक रुजू शिवलिंग आहे. असं असताना एक कुठेतरी सावरवाडीमध्ये बंधू बाबा येतो आणि तो शिवलिंग तयार करतो, स्फटिक शिवलिंग. अरे स्फटिक म्हणजे काय, याची कुणी चौकशी केली काय? तो स्फटिक म्हणतो, पण ते बनावट स्फटिक शिवलिंग आहे. कुठेतरी त्या शिवलिंगामध्ये लाईट पेटवून आणि काहीतरी असे लोक ते म्हणजे प्रकार करून तो म्हणतो आहे स्फटिक शिवलिंग आहे. हे आमच्या गावाला कधी मान्य होणार नाही. म्हणून मी एवढंच सांगतो की एवढी आमच्या गावामध्ये 12 मंदिरं असून आमची संपूर्ण गावराटी अजून चालू आहे. मग गावराटीमध्ये असे प्रकार घडतात काय? आतापर्यंत आमच्या गावराटीमध्ये अशी कधी गोष्ट घडलेली नाही. आणि आज त्या बंधू बाबाने स्फटिक शिवलिंग आणून या गावाची दुपळी निर्माण केली. याला कारणीभूत हा बंधू बाबा आहे. कोण आहे त्याचं नाव काही सांगू शकत नाही. तर आमची एकच इच्छा आहे की ते स्फटिक लिंग लवकरात लवकर तिथून हटवावं आणि आमचा गाव जो एका ठिकाणी नांदत होता तो परत तसाच नांदू दे, ही देवावर प्रार्थना करून मी माझे शब्द संपवतो. नमस्कार. मी वराडगावचा अशोक सामाजिक घाडीगावकर पुजारी आहे. का बरीच वर्ष माझे वडील वारल्यापासून मी आज 40 वर्ष 45 वर्ष देवाची सेवा चांगली करीत आहे. आणि सेवा चांगली करीत असताना का आज जगा नवीन आमच्या वराडगावची तुळशी आज जगा पण ते पटिकलिंग म्हणून जो आणलेला असा आणि बंधू बाबा जो का सावरण मुकाम त्या ठिकाणी ठोकलेला असा. आणि त्या संदर्भात आज माझ्या कानावर आणि व्हिडिओच्या माध्यमातून जा काय लिहिलेला असा किंवा बाळाघाडी म्हणून जा का कोणते त्यांनी पाठवून दिलेली असा आणि बाळाघाडीने यांनी कौल लावले आणि जी काय कोणत्या त्या ठिकाणी जाऊन सांगणं वगैरे केला. ही बातमी आज माझ्या कळतात माझ्या मुलाने मुंबईवरनं येऊन या ठिकाणी मका प्रत्यक्ष सांगून आज जो काय त्यांनी केलेला असा तो आज 35-40 वर्ष मी देवाची काय सेवा करतोय. आणि ह्यासाठी आज येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा ज्या काय त्या ठिकाणी सांगण्यावर जा का असा जी काय असतील ती माझ्याकडनं मी प्रामाणिकपणे आतापर्यंत करीत गेलो. आणि ह्याच्या पूर्वीच्या वडिलांनी आजोबांनी सगळ्यांनी केलेली असत. आणि आज नाव लिहिलेलं असा ह्या नावात नाकाठी त्यांनी आज घडवलेला असा ह्या त्यांनी कोटा करीत असत. आणि ह्या कोटा आज आमच्या मंदिरात जो काही इतक्या वर्षाची काही सहभागी केलेली असा त्याचा जगा सहन न झाल्यामुळे आणि दुका बंधू बाबा या ठिकाणी येऊन आता गावच्या तुष्मेत रमलेला असा आणि त्या लेकराची कोणी लेकरांनी साथ दिलेली असा आणि ज्यांनी कोणी आता नाव माझा पुढे केलेला असा आणि त्याचा त्या खरा कोटा करून जर असा आणि जगा ते 70 रुपये निर्णय घेतो असतात तर त्यांनी आज आमच्या लिंगाच्या मंदिरात किंवा वेगळ्या मंदिरात येऊन ह्या ठिकाणी त्यांनी आज ह्या ठिकाणी रवाना आपलं जा काय सत्य असा समूह आहे असा. आणि आज त्या प्रमाणात गावात राहून आजी का सेवा चांगली केलेली असा. हे अखंड गावात बारावाडी असत आणि बारावाडीत का माहिती असा का आतापर्यंत काय कोणत्या तरी कामं असतील ती आम्ही स्वतः काय असतात कामात सांगा त्या प्रमाणात केलेला असा. आणि असली मोठी धंदे आम्ही काय केलेले नाही. आज अशी गावानी आणि प्रत्येक रहितेनी आज त्याची जबाबदारी घेऊची असा आणि आज बंधू बाबाची आज गावच्या तुळशीतून आज उठवणा करूची असा. आणि ह्यासाठी आज तुका कोणत्या नावा तुका आमच्या गाडी समाजाचा कलंक लागलेला असा तो त्यांनी आज कोणत्या गावच्या देवते आज तो बाजू करून तो असा आणि त्या गावात बाहेर काढतो असा. एवढा सामान माझा मी